नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की फायनली प्रियाने सायलीला अडकवण्यासाठी ज्या पद्धतीने प्लॅन केलेला होता, नक्की काय काय राडा घातला होता, हे सगळं आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। हे सगळं कसं घडलं, प्रियाने नक्की काय काय कांड केलेलं होतं, हे सगळं आपण पाहणार आहोत। त्यासोबतच प्रिया सायलीच्या विरोधात जे काही वागलेले आहे त्यामुळे कल्पनाने आज सायलीची बाजू घेऊन प्रियाला सुनावलेलं आहे। तर हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे, त्यासाठी प्रेक्षकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा। तर इकडे सायली निघालेली असते। प्रिया इकडे नागराजला सगळा प्लॅन तिने कसा एक्झिक्यूट केला आहे हे सांगत असते। प्रिया म्हणत असते की मला कळलेलं होतं सायली कुसुमताईकडे गेलेली आहे आणि जेव्हा ती माघारी पुन्हा येईल तेव्हा मात्र मला माहिती होतं की नक्की काय करायचं आहे, कारण जेव्हा ती कुसुमताईकडून येणार होती त्यावेळेसच माझ्या लक्षात आलेलं होतं की गोष्टी कशा पद्धतीने होणार आहेत आणि मग ती कोळेकर चौकात तिथे येणार हे माहिती होतं, म्हणूनच मी तिथे प्लॅन केला। मग गुंडांना घेऊन त्या मुलाला पाठवलं, त्यांना कॉल केला, ती आलेली आहे, त्या मुलाला तिथे चौकात नेऊन सोडा, म्हणजे अगदी सीसीटीव्ही फुटेजमध्ये कॅप्चर होईल अशा पद्धतीने मी त्याला सोडायला सांगितलं। मग तो मुलगा रडत होता आणि त्याने डोक्याला हात लावलेला होता, त्याला सुचत नव्हतं काय करायचं, त्याला त्याच्या घरच्यांची आठवण येत होती आणि मग त्यावेळेसच सायली तिथे गेली, कारण सायलीचा स्वभाव काय आहे हे मला चांगलंच माहिती आहे। असं कोण असेल तर त्यांना मदत करणार हेही मला माहिती होतं। आणि मग सायली तिथे गेली, त्या मुलाच्या जवळ गेली आणि त्या मुलाला विचारू लागली की काय झाले बाळा, का रडतोयस तू हरवला आहेस का? तेव्हा ते मूल फक्त रडत होतं। तेव्हा सायली म्हणाली की थांब मी तुला बिस्किट देते खायला। असं म्हणत सायलीने तिच्या पर्समधलं बिस्किट काढलं, ते बिस्किट त्या मुलाला दिलं आणि त्याला विचारत होती की काय झालं, तुझं नाव काय आहे? बरं चल आपण त्या बाजूला जाऊया, तिथे ज्यूस आहे ना, तुला ज्यूस देते प्यायला, मग तुला बरं वाटेल, असं सायली इथे विचारत होती। आणि त्याचबरोबर इकडे प्रिया मात्र हे सगळं पाहत होती, म्हणजे प्रियाच्या प्लॅनप्रमाणे सगळ्या गोष्टी घडत होत्या। प्रियाने ठरवलं होतं अगदी तसंच सगळं झालेलं होतं आणि ते मूल जे आहे ते रडत होतं। सायली त्याला घेऊन ज्यूसवाल्याच्या तिथे गेली आणि तिथं विचारू लागली की हे कोणाचं आहे माहिती आहे का तुम्हाला, म्हणजे हा मुलगा हरवलेला आहे। पण त्या ज्यूसवाल्या मावशी ऑलरेडी घाबरलेल्या होत्या, त्या गुंडांनी येऊन त्यांना दम दिलेला होता आणि त्यामुळं त्या काहीच बोलल्या नाहीत। तेव्हा प्रियाने त्या गुंडांना फोन केलेला आणि सांगितलेलं की आता जा तिथे आणि त्या मुलाला ताब्यात घ्या। मग सायलीच्या तिथे गेली ती मुलं आणि तिथं ते ज्यूस पित होतं, तेव्हा त्याच्याकडे गेले ते गुंड आणि त्या मुलाला म्हणाले की अरे तू इथं आहेस का, आम्ही कधीपासून तुला शोधतोय, नक्की काय झालेलं होतं, तू इकडे कसं काय आलाय, असं त्याला विचारू लागले। तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की हे सगळं जेव्हा घडत असतं त्याच वेळी सायली म्हणत असते की हे बघ आले ना तुझ्या घरचे, मग जा आता तू त्यांच्यासोबत। असं म्हणत सायलीनं त्या मुलाला त्यांच्यासोबत पाठवलेलं। तिला असं वाटत होतं की ते त्याच्या घरचे आलेले आहेत, परंतु ते गुंड त्या मुलाला घेऊन जातात। हा सगळा प्रियाचा डाव असतो आणि नंतर त्या मुलाला ते लपवून ठेवतात आणि हे सगळं घडत असतं। त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी चालू असतात त्यानंतर इकडे प्रिया फोन करून सांगते की आपलं काम झालेलं आहे, मग आता या मुलाला काही सोडायचं नाही आणि एक गोष्ट करायची आहे। त्याचबरोबर हे सगळं जे काही आहे हे सीसीटीव्ही फुटेज आहे, तिने बिस्किट वगैरे दिलेलं त्या मुलाला घेऊन गेलेली, त्याचबरोबर हे सगळं जे काही आहे ना ते पोलिसांना कसं पोहोचेल याचा विचार करायचा आहे। आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा ती महिपतला सांगत असते, कारण महिपतचं असं म्हणणं असतं की तुमच्यामुळे हे सगळं झालेलं आहे, तुम्ही यामध्ये सामील होता, असं महिपत बोलत असतो। आणि त्यासोबतच इकडे प्रिया जी आहे ती म्हणत असते की मी काहीही चुकीचं केलेलं नाही, मी अगदी प्लॅन केला होता, माती खाल्ली ती यांच्या गुंडांनी खाल्ली। तेव्हा इकडे महिपत म्हणत असतो म्हणजे तू काय बोलतेस, मला कळतंय का तुला? तेव्हा प्रिया म्हणत असते हो जे खरं आहे तेच बोलत आहे, मी सांगितलं होतं ना त्या मुलाला चांगलं लपवून ठेवा। महिपत म्हणतो मी काय त्याला माझ्याकडे आणून लपवून ठेवायचं होतं का, म्हणजे मी त्याच्यामध्ये अडकायला पुन्हा, मी काय त्याला माझ्याकडे आणून ठेवणार नव्हतो, असं महिपतने स्पष्ट सांगितलेलं असतं। महिपतचं असं म्हणणं आहे की ऑलरेडी माझ्यावर एन्क्वायरी लागलेली आहे आणि परत जर तो मुलगा माझ्या गोडाऊनमध्ये वगैरे सापडला तर खूप अवघड होणार आहे, त्यामुळं महिपतनं त्या ज्यूसवाल्या बाईकडे त्या मुलाला लपवून ठेवायला सांगितलेलं होतं। मग त्या ज्यूसवाल्या बाईकडे त्या मुलाला लपवून ठेवल्यानंतर पुढं त्या बाईने माती खाल्ली, माझा काय दोष आहे असं महिपत म्हणत असतो।
त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की अश्विनचा प्रियाला फोन येतो आणि अश्विन प्रियाला विचारू लागतो की हे सगळं काय चाललेलं आहे, म्हणजे मी कधीपासून थांबलो इथे कॅफेच्या बाहेर, तू येणार होतीस ना इथे. तेव्हा प्रिया म्हणते की हो, अरे मी माझ्या मैत्रिणींबरोबर एवढी रमून गेली ना त्यांच्यासोबत, त्याच्यामुळं हे सगळं झालेलं आहे. आले आले निघते, मी लगेचच निघते, पोहोचते 5 मिनिटात, असं ते अश्विनला सांगते. तेव्हा मात्र हे दोघं जण म्हणत असतात आम्ही मैत्रिणी का तुझ्या. त्यावेळेस ती म्हणत असते हो ना, तुमच्यापेक्षा ना तो माझा नवरा बरा, कारण तो ढाल बनून माझ्या पाठीशी उभा राहतो आणि त्या सुभेदारांच्या समोर माझी बाजू घेत असतो. मग तुम्ही काय करता, तुम्ही काहीच करू शकत नाही. त्यावेळेस इकडे ती निघून जाते आणि तेव्हा मात्र महिपत म्हणतो की हिची ढाल जी आहे ना तीच आता संपवली पाहिजे. कारण महिपतला राग आलेला आहे, प्रियाचं जे वागणं आहे ते पटत नाही. त्याचं फक्त एवढंच म्हणणं आहे की काहीही झालं तरीही आत्ता सध्या हिच्या बाबतीत जे काय आहे तो निर्णय घ्यावाच लागणार आहे, असं महिपतचं म्हणणं असतं. इकडे आता अर्जुन सकाळी उठलेला असतो, पण सायली त्याला दिसत नाही. तेव्हा तो पुन्हा ओरडायला सुरुवात करतो, सायली सायली. खरं तर तो घाबरलेला असतो, बिचाराला काळजी वाटत असते आणि त्याचबरोबर हे सगळं घडत असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की या सर्व गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र इकडे सायली जी आहे ती येते आणि म्हणते अहो काय झालं, तुम्ही एवढे का ओरडत आहात. तेव्हा अर्जुन म्हणतो मी सांगितलंय ना तुला, माझ्यासमोर तुम्हाला सकाळी उठल्या उठल्या दिसली पाहिजेस, तू दिसली नाहीस ना, म्हणून मला काळजी वाटत होती. हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं. तेव्हा सायली म्हणत असते अहो नाही कुठे जाणार, तुम्हाला काय वाटलं मला पुन्हा पोलीस घेऊन गेले की काय. तेव्हा अर्जुन म्हणतो असं बोलायचंही नाहीये सायली, कारण सायलीची अर्जुनला खूप काळजी वाटत असते. त्याला असं वाटत असतं की हे सगळं जे काय आहे ना ते असं नाही घडलं पाहिजे. सायलीच्या बाबतीत त्याला काळजी वाटत असते आणि त्यासोबतच हे सगळं चालू असतं. आणि त्याबरोबर इकडे पाहायला मिळतं की जेव्हा सायली हे सगळं बोलत असते आणि त्याचबरोबर सायली हे सगळं बोलत असते तेव्हा अर्जुन म्हणतो की नाही असं बोलायचंही नाही. तेव्हा सायलीला तो म्हणतो की तुम्ही विचार करा ना, तुम्हाला काय वाटलं असतं त्या दिवशी जर मी असा गायब झालो असतो तर. तेव्हा सायली म्हणते नाही हो अर्जुन सर, असं नका बोलू. आणि मग आता दोघंही खाली आवरून येतात आणि त्याचवेळी प्रिया आता तिथं बसलेली असते आणि प्रियाची नाटकं सुरू झालेली असतात. प्रिया म्हणत असते पण मला एक कळत नाहीये सायली, म्हणजे तू विचार कर की असं कोण करतं का, एखाद्या रस्त्यातल्या कोणत्याही लहान मुलाला कोणी खायला देतं का, म्हणजे गरज काय आहे तसं करण्याची, असं ती बोलत असते. तेव्हा हे सुभेदारांच्या सुनेला शोभतं का. तेव्हा अर्जुन म्हणतो की सुभेदारांच्या सुनेला काय शोभतं याचा तर तू विचारच करू नकोस, कारण एखाद्या गरजू व्यक्तीला जर मदत करणं हे सुभेदारांच्या सुनेला शोभत नसेल तर घरामध्ये भांडणं लावणं हे सुभेदारांच्या सुनेला शोभतं का, असं अर्जुन तिला उलट प्रश्न करतो. आणि तेव्हा मात्र प्रिया गप्प होते. तेव्हा इकडे प्रताप पण म्हणतो की हो, घरातली प्रत्येक व्यक्ती तीच करेल जे सायलीनं केलेलं आहे. रस्त्यात एखादं लहान मूल रडतंय तर त्याला मदत करणं हे पहिलं कर्तव्य असतं आणि ते तिनं जे केलेलं आहे ते बरोबरच केलेलं आहे. तेव्हा कल्पनाही तिथं असते आणि इकडे अश्विनला पण हे प्रियाचं जे काही वागणं आहे ते पटत नसतं. कल्पनाही तिथं असते. कल्पनाही म्हणत असते की हो, जे सायलीनं केलेलं आहे ते अगदी योग्यच केलेलं आहे, तिने काहीही चुकीचं केलेलं नाही. मला नाही वाटत की मुलं पळवणं वगैरे ह्या गोष्टींमध्ये सायली काही करत असेल, सायलीनं असं काहीच केलेलं नाही, असं स्पष्ट शब्दात इकडे कल्पनानेही सांगितलेलं असतं. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं बोलणं चाललेलं असतं तेव्हा मात्र प्रिया जी आहे ती सायलीच्या बाबतीत चुकीचं बोलत असते आणि ही गोष्ट मात्र अर्जुनला सहनच होत नसते. अर्जुनचं असं म्हणणं असतं की नाही, काही झालं तरीही सायली चुकू शकत नाहीये आणि आता हे सगळं म्हणजे सायलीनं काय केलं याच्यापेक्षाही हे सगळं ज्याने कोणी केलेलं आहे यामागचा खरा सूत्रधार कोण आहे ते मी लवकरच शोधून काढणार आहे. म्हणजे आता प्रियाची वाट लागणार हे तर नक्कीच आहे, कारण प्रिया तिथे बाकीच्या CCTV कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर झालेली आहे आणि प्रियाची कशी वाट लागणार हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण प्रियाने काहीही कांड केलं तरीही प्रियाला असं वाटत असतं की त्यातून ही सुखरूप बाहेर पडेल, कारण त्या गुंडांनाही तिनं सांगितलेलं आहे की प्लॅन मी करत असते, पैसे तुमचा बॉस देत असतो, कारण डोकं माझं असतं. तेव्हा तिला असं वाटत असतं की तिने स्वतः त्या गुंडांशी कॉन्टॅक्ट केलेला आहे आणि पैशासाठी फक्त तिने त्यांना महिपतकडे जायला सांगितलेलं आहे. म्हणजे ऑब्व्हियसली प्रियानेच कॉल केलेला आहे. ही गोष्ट लवकरच पोलिसांच्या समोर येणार असे. तेव्हा प्रताप म्हणत असतो की अर्जुन जाऊ दे, या सगळ्या गोष्टी सोडून दिलेल्या चांगल्या आहेत, कारण या गोष्टींचा विचार नकोय करायला, असं प्रतापचं म्हणणं असतं. तेव्हा मात्र अर्जुन म्हणत असतो की नाही डॅड, काही झालं तरी जे काही घडलेलं आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे, हे अशा पद्धतीने घडायला नको होतं. आणि इकडे कल्पना पण तेच बोलत असते आणि त्याचवेळी इकडे कल्पना म्हणत असते की नक्की जे काय झालेलं आहे ते समोर येणारच आहे, पण माझा मात्र हिच्यावरती पूर्ण विश्वास आहे. तेव्हा मात्र सायली त्याचबरोबर अर्जुन या दोघांनाही खूप छान वाटतं. फायनली
कोणीतरी विश्वास ठेवलेला आहे ही गोष्ट मात्र समोर आलेली असते. त्यानंतर इकडे सायली त्याचबरोबर बाकीचे तिथं असतात आणि त्याचबरोबर इकडे सायली म्हणत असते की काहीही झालं तरीही एक महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे की सायली म्हणते की नाश्त्याला काय बनवायचं आहे आई आज. तेव्हा कल्पना म्हणते की नाही राहू दे, तू नको बनवूस. तेव्हा मात्र सायली आणि अर्जुनला धक्का बसतो. म्हणजे ही असं अचानक का बोलते की तू नको बनवूस. तेव्हा ती म्हणत असते की आज पूर्णाई आणि माझी भागवत एकादशी आहे आणि त्याचबरोबर इकडे हे सगळं जेव्हा चालू असतं तेव्हा मात्र इकडे सायलीला ती म्हणत असते की तुमची कोणाची आहे का. कारण तेव्हा सायली म्हणते की हो, मी आधीपासूनच भागवत एकादशी करत असते. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा बोलणं सुरू असतं तेव्हा मात्र अर्जुन म्हणत असतो काय. प्रताप पण म्हणत असतो की सायली नको करूस तू उपवास, काही झालं तरी आत्ता तू आलेले आहे, विकनेस आहे ना तुला, नको करू हा उपवास तू, असं प्रताप तिला सांगत असतो. पण तेव्हा सायली म्हणत असते की नाही, माझा असतो उपवास आणि माझा निर्जळी असतो. आई आणि पूर्णाजींसाठी मी साबुदाणा भिजत घातलेला आहे. प्रताप म्हणतो ज्याला कोणाला उपवास करायचे त्यांनी करा, म्हणजे कसं आहे माहिती आहे का, ज्याचा उपवास आहे त्यालाही खिचडी खायला मिळेल आणि ज्याचा नाही त्यालाही खायला मिळेल, असं प्रताप म्हणत असतो. आणि सगळेजण खुश झालेले असतात. आणि अर्जुनला म्हणतो हो ना अर्जुन. तेव्हा अर्जुन म्हणतो की हो हो बरोबर आहे डॅड, असं अर्जुन सांगत असतो. त्यासोबतच तिथे अश्विन असतो. प्रिया म्हणत असते हो मी कालच ठरवलं होतं, माझाही उपवास आहे, मीही उपवास करणार आहे, मीही नेहमी उपवास करते. तेव्हा मात्र सगळ्यांना धक्का बसतो. कारण हे जे प्रियाचं वागणं असतं ते ऐनवेळी तिनं सांगितलेलं आहे हे लक्षात येत असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे प्रियाचं तोंड पाहण्यासारखं झालेलं असतं. खरं तर प्रियाला अजिबात उपवास करायची इच्छा नसते आणि हे प्रिया जे काय बोलत आहे ते मुद्दामून बोलत आहे हे मात्र सगळ्यांच्याच लक्षात आलेलं असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा सायली, अर्जुन सगळेजण तिथं बोलत असतात आणि त्याच वेळी घडतं असं की प्रियाने जे काही कांड करत असते ते सगळं कांड प्रियाचं समोर येणार असतं हे मात्र नक्की झालेलं असतं. इकडे सायली पाहते आणि ती म्हणते की अस्मिताताई असं ती म्हणते. कारण अस्मिता दारात आलेली असते आणि अस्मिता म्हणत असते की मी तर उपवास करणार नाही आता, असं अस्मिता बोलत असते. आणि मलाही भरपूर असं खायला हवं आहे असं तिचं म्हणणं असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की अस्मिता आलेली पाहून सायलीला तर खूप छान वाटलेलं असतं, सायली तर खुश झालेली असते. परंतु इकडे घरातलेही तेवढेच खुश झालेले असतात. पण सायलीला बघून अस्मिता मात्र खुश झालेली नसते. अस्मिताचं असं म्हणणं असतं की नाही, काहीही झालं तरीही हे सगळं जे काय आहे ते असं नाही झालं पाहिजे. आणि इकडे सायली जी आहे तिच्याबद्दल तिला जराही काही वाटत नसतं. मग लगेचच सगळ्यात जास्त आनंद होतो तो म्हणजे कल्पना जाऊन लगेचच अस्मिताला मिठी मारते. खरं तर अस्मिता अगदी 2-3 महिन्यानंतर आलेली असते. ती तिच्या नवऱ्याकडे गेलेली होती आणि आता तिकडून ती डिरेक्टली इकडे पोहोचलेली असते. आणि मग सगळेजण अस्मिताची काळजी करत असतात, सगळ्यांना आनंद झालेला असतो. पण इकडे नागराज जो आहे त्याचा वेगळाच प्लॅन सुरू झालेला असतो. नागराज म्हणत असतो की काही झालं तरीही ही प्रिया घरातून गेल्यापासून वहिनींच्या गोळ्यांकडे माझं लक्ष कमी झालेलं आहे असं तो बोलत असतो. म्हणत असतो की नाही, मला लक्ष घातलं पाहिजे, नाही तर वहिनींचा मेंदू मात्र खूपच शार्प व्हायला लागलेला आहे. मग तो गोळ्या काढतो आणि त्या गोळ्या ज्या आहेत त्या दुधामध्ये मिक्स करतो आणि म्हणतो की आता एकच गोळी राहिलेली आहे, मला आणखी गोळ्या आणल्या पाहिजेत. दूध गरम केलेलं असतं, त्या दुधाच्या ग्लासमध्ये त्याने गोळी टाकलेली असते आणि ते ढवळून देत असतो. त्याचबरोबर त्याच्या डोक्यात ह्या सर्व गोष्टी चालू असतात. कारण काही झालं तरीही प्रतिमाची जर मेमरी परत आली तर मात्र त्यांची वाट लागणार आहे ही गोष्ट मात्र चांगलीच इकडे नागराजलाही माहिती असते. आणि म्हणून तर नागराजने ठरवलेलं असतं की काहीही झालं तरीही वहिनींची मेमरी एवढ्या लवकर परत नाही आली पाहिजे, यासाठी त्याचा हा सगळा प्लॅन चाललेला असतो. तेवढ्यात सुमन तिथे येते आणि सुमन पाहते. सुमनला धक्का बसतो. सुमनला ॲक्च्युली धक्का या गोष्टीचा बसलेला असतो की हे सगळं काय आहे, म्हणजे मी हे सगळं काय पाहते. कारण माझा नवरा कधीच असा किचनमध्ये आलेला पाहिलेला नाही असं तिच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. आणि ती म्हणत असते की मी हे सगळं काय पाहते, म्हणजे काहीही झालं तरीही माझा नवरा असा किचनमध्ये काम करतोय ही गोष्ट मात्र तिला अगदी पचतच नसते. ती म्हणत असते की अहो हे काय आहे, तुम्ही किचनमध्ये आहात. तेव्हा तो म्हणत असतो की हो काय करणार ना, अगं वहिनींसाठी मी आलेलो आहे किचनमध्ये, असं तो बोलत असतो. आणि त्याचं म्हणणं असतं की वहिनींची काळजी घेतली पाहिजे ना, मग तुझ्या एकटीवर कसं भार पडणार ना, त्यापेक्षा मी असं विचार केला की वहिनींसाठी दूध बनवूया आणि म्हणून ते बनवलेलं आहे. तू काय कर, एवढं दूध आहे ना ते वहिनींना नेऊन दे.
तेव्हा सुमन म्हणते की अहो एवढं तुम्ही बनवले तुम्ही द्या ना. तेव्हा तो म्हणतो की वहिनींना कसं वाटेल सांग बरं, त्यापेक्षा ना तूच देते दूध त्यांना, म्हणजे त्यांना बरं वाटेल, असं त्याचं म्हणणं असतं आणि तो तसं बोलतो. इकडे आता अस्मिता जी आहे ती आलेली आहे, घरातले सगळेजण खुश झालेले आहेत आणि अस्मिता मात्र आल्या आल्या अश्विनला प्रश्न विचारत असते, असं कोण बहिणीला सोडून लग्न करतं का, म्हणजे मला ना अजिबात पटलेलं नाहीये. तेव्हा अश्विन म्हणत असतो, सॉरी अस्मिताई, अगं काय झालं माहितीये ना, हे सगळं खूप अचानक झालेलं आहे, त्यामुळं हा निर्णय घ्यावा लागला, तुला तर माहितीच आहे ना. तेव्हा अस्मिता म्हणते, कसं आहे माहितीये का, माझ्या आवडीची वहिनी तू आणलीस ना या घरामध्ये, त्याच्यामुळे मी खुश आहे. कसं आहे, माझ्या एका भावाने तर मला काय हवं नको या सर्व गोष्टी पाहिलेल्या आहेत, असं अस्मिताचं म्हणणं असतं. म्हणजे ते पुन्हा सायलीला टॉन्ट मारलेला असतो. आल्या आल्या अस्मिताचं हे वागणं सुरू झालेलं असतं, कारण आता ती म्हणत असते की फायनली मला तन्वी तुला भेटायची खूप इच्छा झालेली होती, आणि असं ते बोलत असतात, दोघी एकमेकींना मिठी मारत असतात. तेव्हा सायली पण म्हणत असते की अस्मिता ताई खरंच तुम्ही आलात, बरं वाटलं, असं त्यांचं बोलणं चाललेलं असतं. आणि अस्मिता मात्र सायलीकडे बघून नाक मुरडायला सुरुवात करते. तेव्हा इकडे कल्पना म्हणत असते की अगं कळवायचंच ना, एअरपोर्टला गाडी पाठवली असते, आणि तुझं लगेज कुठे, तू लगेज वगैरे तुझं सामान कुठे. तेव्हा ती म्हणते की मी आधी माझ्या घरी गेले आणि मग इकडे आलेली आहे. हे ऐकल्यानंतर सगळेजण म्हणतात काय. तेव्हा अर्जुन म्हणतो काय. तेव्हा तिनं सांगू लागते की हो, मला माझ्या नवऱ्याने सांगितलंय ना, तिथे आई बाबा एकटेच असतात, मग मी त्यांच्याकडे राहिलं पाहिजे, त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. तो अजून आलेला नाहीये ना, तो येईपर्यंत मी त्यांची काळजी घेणार आहे तिथे राहून, म्हणजे इकडे तिकडे मला असं दोन्हीकडे थोडं थोडं राहता येईल, असं तिचं म्हणणं चाललेलं असतं. तेव्हा अर्जुन म्हणतो काय अस्मिता ताई, तू सासरी राहणार आहेस, मला ना चक्कर आली, मला पकडा कोणीतरी, हे मला काय होतंय, असं म्हणत अश्विनने इकडे अर्जुन जे बोलत असतो ते मात्र सगळेजण पाहत असतात. कारण काही झालं तरीही अस्मिता तिच्या सासरी राहणार आहे ह्या गोष्टीचं मात्र सगळ्यांनाच नवल वाटलेलं असतं. तेव्हा ती म्हणत असते की हे तर काहीच नाही, अजून तुम्हाला धक्क्यावर धक्के मिळणार आहेत, असं तिचं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा सायली म्हणत असते की अस्मिता ताई तुमच्यासाठी खिचडी बनवू ना, तुम्ही खाणार आहात ना, का तुमच्यासाठी वेगळं काय बनवायचं आहे, असं ती विचारत असते. तेव्हा अस्मिता मात्र नाक मुरडते. तेव्हा लगेचच कल्पना आता बदललेली आहे. मगाशी तर सायलीची बाजू घेऊन बोलत होती, पण कल्पनामध्ये आता जो बदल झालेला आहे तो असा आहे, तो म्हणजे की अगं बघ, तुला दुसऱ्या कोणाच्या हातची खायची नसेल, तुला माझ्या हातची खिचडी खायची असेल तर तसं सांग, मी बनवून देते तुला, असं म्हणत कल्पनाने पुन्हा सायलीचा अपमान केलेला आहे. आणि तेव्हा मात्र प्रताप, अश्विन, अर्जुन सगळेजण पाहत आहेत, कारण कोणालाच हे कल्पनाचं जे काही वागणं आहे ना ते अजिबात पटत नसतं, कारण हे चुकीच्या पद्धतीनं बोलणं चाललेलं असतं. चुकीच्या पद्धतीनं हे बोलणं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र बाकी सगळ्यांनाच तेवढाच राग आलेला असतो. सगळ्यांना वाईटही वाटत असतं की हे असं का, म्हणजे असं का केलं जातंय, काही गरज नसताना सायलीवरती का अन्याय, हा प्रश्न पडलेला असतो. तर प्रेक्षकांना उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की काहीही झालं तरीही इकडे जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा आता सायलीने उपवास केलेला आहे, आणि मग किचनमधलं डस्टबिन उचललेलं असतं, आणि प्रिया आणि अस्मिता या आलेल्या असतात आणि त्या म्हणत असतात की हे बघितलं ना काय केलेलं आहे सायलीनं उपवास मोडलाय, तिनं बाहेरचं खाल्लेलं आहे, असं म्हणत ते बोलत असतात. आणि त्यासोबतच इकडे यांचं हे बोलणं जे आहे ते सुरू झालेलं असतं, आणि त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सायली म्हणते की नाही, हा माझ्यावरती आरोप केलेला आहे आणि हे सगळं मी खपवून घेणार नाही. त्याचबरोबर सायली आता प्रियाच्या बेडरूममध्ये जाते आणि प्रियाच्या बेडरूममध्ये कचरा काढत असते. ती म्हणत असते की प्रियानेच हे सगळं खाल्लेलं आहे, हे मला माहिती आहे, नक्कीच मी आता हे सगळं समोर आणणार आहे, असा विचार तिनं केलेला असतो. आणि त्याचबरोबर हे सगळं जे काय आहे ते सगळं घडत असतं, आणि त्याचसोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता त्या घेऊन आलेल्या असतात, आणि मग सायली म्हणते की आई पूर्णाजी लवकर इकडे या, आणि सगळेजण ते सगळ्यांना बोलवून घेते आणि म्हणते की हे बघा, प्रियाने माझ्यावरती फक्त आरोप केलेले नाहीत, तर प्रियाने स्वतः उपवास मोडलेला आहे आणि मला खोटं ठरवलेलं आहे, हे सगळं प्रियाने खाल्लेलं आहे, असं सायलीने स्पष्टपणे सर्वांच्याच समोर आणलेलं असतं आणि प्रियाची वाट लावलेली असते. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू.